गोंदिया विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा इतिहास घडणार असून भारतीय जनता पक्षाचा कमळ उगवताना दिसत आहे। अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी कमळ चिन्हावर दुसऱ्यांदा निवडणूक लढविली असता त्यांना गोंदियात कमळ उगवताना यश मिळत असून 11,400 मतांनी 5व्या फेरीत समोर असल्याने महायुतीचे मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने गोंदियात फटाके फोडून जल्लोष करायला सुरुवात केली आहे। सर्वप्रथम मी गोंदिया विधानसभा जनतेचे आभार मानतो, मतदाता बंधू भगिनींचे आभार मानतो। एक चांगली वाटचाल झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती खूप समोर आहे। निश्चित रूपानं कष्टकरी जनता असेल, शेतकरी जनता असेल, माझ्या लाडकी बहिणी असतील, युवा असतील, मजूर असतील, हे सर्व आज महायुतीचे पाठीशी आहेत, त्याचे खूप खूप आभार। पूर्ण राज्यात ज्या पद्धतीने शासनाने काम केला आणि आमची लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यासाठी जे काम केलं, हे भव्य दिव्य जे परिणाम येत आहे, जनताचा आमच्यावर आशीर्वाद आहे। महायुतीची सरकार प्रचंड मताने निवडून येतील, आलेली आहे। सरकारची स्थापना होणार आहे आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जी आमची 2 राष्ट्रवादी काँग्रेसची गडी होती ते निवडून येत आहे आणि विनोद अग्रवाल प्रचंड मताने गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहयोगाने आणि जनतेच्या आशीर्वादाने प्रचंड मताने निवडून येत आहे। यापुढे खासदार प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा विकास करणार आहोत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज गोंदिया।